सुप्रभात सर्वांना. जय श्री ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आज सकाळ सकाळी बघा आपण ब्लॅक टी घेत आहोत. दररोजच आपण ब्लॅक टीच घेतो. ब्लॅक टी घेण्या अगोदर बघा मी आवळा पावडरचं पाण्यामध्ये घेतलेली. सगळ्यात उठल्या आवळा पावडर पाण्यामध्ये घेतो आणि नंतर मग आपण कोमट पाण्यामध्ये आवळा पावडर घेतली जाते आम्ही. आणि नंतर आम्ही चहा घेतो ब्लॅक टी. इथे आपण आता कपामध्ये ब्लॅक टी घेतलेले. चांगला मस्त बघा वाफ येते सकाळ सकाळी. बघा सकाळ सकाळी मस्त छान वातावरणामध्ये आता आपण बाहेर आपण ब्लॅक टी घेऊया. पक्ष्यांचा किलबिलाट चालूच आहे बघा. सूर्य छान डोकवतोय. आता सकाळचे बघा 7 वाजलेत. आपल्या इथं कर्दळीला मस्त फूल आले बघा. आणि आज आपल्या लिलीला पण छान कळी आली. थोड्या वेळाने आता फुलेल बघा. आणि इथे बघा आपलं फणसाचं रोप छान आले. तर आता ह्याच्यामध्ये आपण छान मस्त ब्लॅक टी घेऊया. आता शेरू आला आमचा. काय शेरू, चल तिकडे चल इथे येऊ नको. चल उडी मारू नको. चल. शेरूला अंगा उड्या मारायची भारी हाऊस. मारू नको बाबा, माझ्या हातामध्ये चहा आहे. आणि ती बघा सकाळ सकाळी चिमा आपल्या पिल्लांना दूध पाजते. आणि हे बघा ह्याचं कसं एकमेकांना प्रेम देतात बघा. हे मोठं आहे ना शेरू, तिचं पिल्लू नाही आहे, पण लहानपणी तिने सांभाळले. आणि तिची पिल्लं आता चिमाची ही बाहेर चिमा गेली की आमचा शेरू सांभाळत असतो. काल इकडे चुलीकडे जात होतं, त्यांनी लगेच ओढून घेतलं. रस्त्यावरती बघा, इकडे रस्ता आहे जवळच, तर रस्त्यावरती बाहेर पिल्लं जायला लागले की आमचा शेरू उचलून आणतो. इतका तर हुशार आहे. बसलं बघा आता. पाणी तापवायला बघा चूल पेटवलेले. मी पटकन गॅसवर तापवते आणि करते. आता हे अशाने हे राहिले त्यामुळं चूल पेटवली. चला आता साडा मारून घेऊया आपण अंगणामध्ये. तर बघा सकाळ सकाळी आपण पाणी मारून घेतोय अंगणामध्ये. ह्याच्यावरती एकदा पाणी मारून घेतलं की खराड्याने स्वच्छ पुसून घ्यायचं. मग एकदम दिवसभर छान चमकतं. मस्तपैकी बघा पाणी मारून झाले. आता आपल्याला रांगोळी काढून घ्यायची. तर तुळशीजवळ आपली रांगोळी काढून झाली. आपण हळदी कुंकू वाहूया. अंगणामध्ये आपली रांगोळी काढून झाली. छोटीशीच काढते रोज. इथे तुळशीची पूजा करून झाली आपली. चला आता घरातल्या आता सकाळ सकाळी कामाला सुरुवात करूया. आपल्या घरच्या घोसाळ्याची भाजी आपण टाकत आहोत. भाजी करत आहोत. घोसाळा आणि पालक करणार आहे आपण. पालक पण घरचीच आहे बघा, बारीक करून घेतलेले. आता ह्याला आपण फोडणी द्यायचे. तर घोसाळ्याची भाजी शिजली. आता आपण पालकाची भाजी देऊ, फोडणी टाकूया. आता बघा लसूण आणि लाल मिरची पावडर फोडणी दिली. हिरवी मिरची थोडीशीच होती म्हणून मी लाल मिरची टाकली बारीक करून. तर पालक आपली टाकून झाले.
दोन भाज्या आपण टाकून झाल्या बघा, घोसाळा आणि पालक. आता इथे आपण आवळा, काल केलेला आवळा कँडी सुकायला टाकलाय आणि काल रात्री पावडर केलेली इथे आपण आता सुकायला टाकूया. तर हे आपण रात्री आवळ्याचे तुकडे केलेले बारीक करून ठेवलेत मिक्सरमध्ये. हे आता आपण इथे सुकायला टाकूया. पसरते आता इथं अगोदर, नंतर तुम्हाला दाखवते. तर बघा, इथे आवळ्याचे तुकडे केलेले मिक्सरमध्ये फिरवून आता वाळायला घातलेले आहेत. पलीकडे आपले आवळा कँडी तर इतकी सुंदर लागते ना, खूप भारी लागते. वर्षभर तर काय टिकणार नाही, लवकर संपून जाईल. आता ह्याला फक्त एकदा पिठामध्ये पूर्ण घोसून ठेवून द्यायचा. आणि आता आवळा पावडर आपल्याला बस झाली, आता भरपूर झाली. हे आज शेवटचं. तर चला बघा, आत्ताच आपण केळीतून आलो. इथे बघा मस्तपैकी गवारी आल्यात. गवारीला ही जुनी गवार आहे, थोड्याशाच राहिल्यात. काय काय नाही ते गवार, काय काय ना नाही येत, काय काय वाळून गेलेत. आता नवीन लावली आहे अजून परत आपण. पालक वगैरे आहेत, मिरच्या, चुका, कांद्याची पातीला बघा. आता हे बघा, इथे मधमाशी बसली, गेली उडून वाटतं. त्यातला जो मध आहे तो त्या हळूच काढून, हा इथे बघा नवीन गवार लावलेली एवढी आली. तर थोड्या दिवसांनी त्याला चांगले फुलं येतील, मग आपण गवारी आपल्याला भेटतील. इथे बघू शकता नवीन गवारी आले. पावटा ह्या वेळेस आपण खूप खाल्ला. इथे बघा पालकाला अशा प्रकारे पालक आता वाढला. आता त्याला बिये यायला लागलेत बघा. हे बघा, आता हे बी आपण पूर्ण धरायचे. किती वाढायला लागलाय. वांगी आहेत, वांग्याला आता भरपूर फुलं पण आलेत आणि वांगी पण लागलेत बघा. छोटी छोटी वांगी लागलेत मस्त. हे नवीन लावलेत वांग्याची रोपं मी. इथे बघा पावटे पण ह्यावेळेस भरपूर आले होते. हे बघा आता मावा पडायला लागलाय. काय तर करायला लागेल, ह्याला राख वगैरे टाकायला लागेल. हा सगळा पावटाच आहे. काही ठिकाणी लागलाय, काही ठिकाणी अजिबात नाही आहे. आणि या साईडला आपलं नेपियर आहे, शेळ्यांसाठी आणि कल्याणीसाठी लावलेलं. इकडे आपला शेवगा आहे. आता शेवगा पूर्ण झडल्या, शेंगा नाहीत आता शेवग्याला. आता हा कट करून टाकायला पाहिजे, म्हणजे चांगला फुटवा येईल. इथे आपण भुईमुग लावलेला आहे. लावला म्हणजे गेल्या वेळेचेच बी उगवलेत परत. काय ठिकाणी चांगला दाट आहे, काय ठिकाणी पातळ आहे. हा चणाचून आहे बघा. या ठिकाणी बघा कांद्याच्या पातीला भरपूर चांगले मोठे मोठे बोंड आलेत बघा. हे आता ह्याला कांद्याचं बी येणार. चला तर मग बाय. असेच व्हिडिओ बघत राहा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. इथे बघा मस्तपैकी पालकाचं कसं फुटवा आला बघा. चला तर मग बाय. तर बघा आत्ताच आपण भाजी टाकून रानात आलो आहे. तर एवढी मोठभर मला गवार सापडले, तर अजून मोठभर सापडेल बघा. हे जूनमध्ये लावलेले झाड आहेत, तर अजून टिकून आहेत. आता नवीन परत लावलेत, त्याला पण आता महिन्याभरात येतीलच. 6 महिन्याने येतात ना. आता 15-20 दिवस झाले लावून, महिन्याभरात येतीलच. आणि हे आपल्या जुन्या मिरच्यात परत त्याला फुलं यायला लागल्यात बघा.
आणि बघू शकता इथे कांद्याचे पातीला चांगले मस्तपैकी बोंड आलेत. आता हे आपण बीसाठी धरणार आहेत. आणि इकडे पावटा पण मस्त आलाय. पावट्याला आता भरपूर वेळा आपल्याला खाऊन झालाय. हे बघा. चला आता बघू किती गवार भेटते तेवढेच काढूया. बघा आता भाजीतून आले मी. इथे तुम्हाला हा पाईप दिसतोय टाकलेला, ह्याला रेन पाईप आहे. हा पूर्ण रेन पाईप आहे बघा. आणि इथे आपण अर्धा एकर कोथिंबीर परवा लावलेले. पाणी पण एकदा देऊन झालेलं आहे. तर आज परत पाणी द्यायचं आहे. दुपारची लाईट आहे. तर दुपारच्या लाईटच्या अगोदर इथे आपण कोथिंबीरच्या थोडीशी साईडला आपण इथे हे बघू शकता तुम्ही मेथीचं बी टाकलं आहे. मी इथे हे ओळीने पूर्ण मेथीचं बी टाकलं आहे. कोथिंबीर आणि मेथी पण एका महिन्यात निघते, महिना सव्वा महिन्यात निघते. एवढंच की मेथी लवकर उगवते आणि कोथिंबीर जरा 8-10 दिवसांनी उगवते. तर आता इथे आपण हे मेथी टाकून घेऊया. आता हे बुजवून टाकते बघा. म्हणजे घरच्या घरी आपल्याला कोथिंबीर विकण्यासाठी केली, ही मेथी घरी खाण्यासाठी. कोथिंबीर पण होणार आपल्याला खाण्यासाठी. इकडे पुढे सगळ्या वळीने लावून घेते बघा. इथे ह्याच्यात अगोदर मका होती बघा. हे पूर्ण आपण थोडी 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 लावून घेऊया. हे बघा इथे मी मेथीचं बी आणलेलं आहे. पाव किलो आणले बघा. पाव किलो भेटलं 35 रुपयाला. हे दुसऱ्या दुकानात होतं 25ला. बघा म्हणजे किती फरक असतो. असे पुंजके पुंजके टाकते बघा मी. मुंगे तर खूप झालेत इथे, लाल लाल मुंगे आहेत. हे लगेच आपण मातीच्या आड करून टाकायचं. दुपारी पाणी दिले की मस्त. मेथी काय 1-2 दिवसात उगवते. हे बघा लाल मुंग्या किती झाल्यात. हे बघा, हे दिसू शकतात तुम्हाला लाल मुंग्या. चप्पल घातली नाही ना मी, तर जास्त चावता येतं. इकडे बघा चांगलं भिजले. इथे टाकून बघूया थोडंसं. अजून दुसरीकडे मेथी टाकली आहे. मेथी बिया की महिन्यातच आपल्याला मेथी खायला मिळते घरची. चला तर आपली मेथी लावून झाली. आता मेथीच्या बियाबरोबर आपण इथे चुक्याचं बी पण लावून घेतलेलं आहे. तर बघू शकता चुक्याचं बी असं असतं. तर चुका आणि मेथी आपण लावली. चला तर मग बाय. इथे बोरीच्या झाडाखाली बसले मी. हवा किती सुटली. हवेचा आवाज पण येत असेल तुम्हाला. पानं कशी हलतात. जोराची हवा सुटली. भाजी करून आली मी. मेथी आणि चुका लावला आपण. जाऊन आपल्याला चपात्या करायच्यात. 2 मिनटं बसते आणि जाते मग. आता आपण घरी चाललोय. आपले बी हे लावून झाले. इथून काय आपलं रान काय म्हणजे रानातच राहतो. हे इकडं रान आणि इकडे समोर घर आहे. नारळाचं झाड दिसतं तिकडे. हे जाताना वडाचं झाड लागतं. हे वडाच्या झाडाची उन्हाळ्यात सावली खूप छान येते बघा. जे रस्त्याने वाट सुरू जातात त्यांना चांगला थंडावा देत असते. त्यामुळं पूर्वीची लोक बघा वडाची, मोठमोठी पिंपळाची हे झाडं रस्त्याच्या कडेने लावायची, की जेणेकरून सावली पण मिळते आणि रस्त्याने जाता येता कुठे कडक ऊन असेल तर तिथे लोक रस्त्याच्या कडेने थांबतात. आता इथे समोर दिसते बघा नारळाची झाडं. इथे आपलं घर आहे. चला आता आपण घरी चाललोय. तर बघा घरी आलो आपण आणि हे पिल्लांची मम्मी गेली फिराय.
आणि हे बसले शेरूच्या अंगावर बघा. शेरूच्या अंगावरती कसे सगळे नाचतायत. शेरू आपलं बसलं राखण करत. इकडे आपलं वाळवण टाकलेलं आहे, आवळ्याचा चुरा आणि आवळा खंडी केली आपण इथे. तर सकाळ सकाळी आपले कपडे धुवून झाले होते बघा, आता सुकलेत. आपण काढून घेऊया कपडे. आता काढून घेतलेत आपण बघा. आराम चाललाय त्यांचा मस्तपैकी. सगळं पिल्लं इथं शेरू त्यांचं राखण करत बसलाय. आणि त्यांची आई गेली फिरायला. फिरायला म्हणजे त्यांच्यासाठी काय तर खाऊ आणेल किंवा राऊंड मारून येते. यशच्या मागं गेले असेल बहुतेक. यश वरच्या रानात गेलाय. हे मस्तपैकी बघा सकाळ सकाळी चांगले आराम करतात. कशी झोपलेत बघा मस्त. कशी मिट्टू मिट्टू बघत बसलेत बघा. आता उठलेत वाटतं. शेरू लगेच शेपूट हलवून इथे माझ्या अंगा उड्या मारू नको. याला ना अंगा मारायची उड्या लय सवय आहे. बसला बघा. इथे पाणी मारले असल्यामुळं त्यांना थंड उन्हाळ्यात जरा गरम होतं ना, मग थंड ह्याच्यात बरं वाटतं. आणि इथे बघा हे कशी मान टेकून ह्याच्या अंगावर झोपले बघा. छान वाटतं. असं बघायला पण नशीब लागतं. आहे आपलं. आवडतात आम्हाला. आता हे कोणी घेऊन गेले तर बरं होईल, कारण मग महिनाभर आपण सांभाळतो. नंतर ज्यांना पाहिजे ते घेऊन जातात. एवढे सांभाळून काय करणार ना. 3 होते पण एक आमचा हा शेरूबरोचा ब्लॅक कलरचा, काळा कलरचा, तो आमच्या मागे गाडीबरोबर आला गावामध्ये आणि तो परत काय आलाच नाही. हा शेरू पण लहानपणी लय खराब झाला होता, पण आता चांगला झाला आहे. चला ह्यांना झोपू द्या, मग आता आराम करू द्या. बघा तर आपल्या चपात्या वगैरे झाल्या, आता जेवण पण झालं. आता इथे आपली मका पडली, एवढी सोलून घ्यायची. आणि मग इथे बघा सगळे हे ना रोप करायला तयार ठेवलेले ट्रे आहेत ना, ते सगळे अस्ताव्यस्त झाले आहेत. आता इथं जरा व्यवस्थित मला लावून घ्यायचं आहे. तर अगोदर मका सोलते आणि नंतर आपण हे काम करूया. आता इथे आम्ही दोघं सोलायला बसले. इकडं सोलतायत आणि मी इथं सोलते. हे अशी हे पाटीत टाकतोय, नंतर त्या पोत्यामध्ये भरून टाकायचं. आणि पाला इकडे तिकडे होतो म्हणून पाला पण पोत्यामध्ये भरतोय. आता एवढी सोलायची आणि मग मला हे ट्रे आहेत ना, हे सगळे ट्रे ते सगळे वळीने इकडे एका साईडला लावायचेत, कारण सगळे या साईडला आलेले आहेत. उन्हाचं पक्ष्यांचा किती केलबिलाट चालू आहे. तर झाली इथे आपली मका सोलून. पाला आपण ह्याच्यात भरला आहे, मका तिकडं आपण ह्याच्यामध्ये भरली बघा. चला आता इथलं आता आपल्याला ह्या साफसफाई करायची इथं. तर बघा इथे टणटणी आपण कट केली, हे एवढं साफ केले. एका एक इथे जे ज्यात काय नाही ते एका एक ट्रे ठेवलेत बघा. आणि तेवढ्यात मस्तपैकी बर्फाचा गोळा विकणारा आला, तर आपण हा बर्फाचा गोळा घेतला. आता मस्त झाडाखाली बघा बसून आपण ह्याचा आस्वाद घेऊया आता मस्तपैकी. तर या खायला बर्फाचा गोळा मस्त आहे. खरं तर मला पूर्वी बघा लहानपणी कांडी असायची, कांडीच्या ह्याला बर्फाचा गोळा मिळायचा. आता ह्याने ग्लासमध्ये दिले आणि चमच दिला आहे. तर कांडीच्या खाण्यात मजा असते, वेगळी असते. लहानपणी तसं खाल्लेला. तर खूप वर्षातून बर्फाचा गोळा खाते बघा. काय काय वेगवेगळे कलर असतात, पण ह्यांच्याकडे एकच कलर होता. आणि ह्यांनी म्हणले दही आणि कलर टाकून, पण आम्हाला दहीचं काय आवडत नाही. दह्याचं मी पहिल्यांदाच ऐकलं.
तर या सर्वांनी बर्फाचा गोळा खायला. तर बघा आपला बर्फाचा गोळा आता खाऊन झाला आहे. एवढं आपण इथलं कट केलं आहे टणटणी. हे मस्तपैकी इथे साफ झाले. आता हे सगळे एका साईडला मांडून झाले माझं. आता काही झाडं मी हे मोठी जी कुंडी आहे त्याच्यामध्ये मी सेट केले तात्पुरते. नंतर आपल्याला इकडे ह्या ट्रे आहेत ना, हे ट्रे सगळे इकडे मांडून घ्यायचे ओळीने. आता हे एवढं साफ थोडंसं राहिले माझं, मग आपलं पूर्ण होते बघा आज. तर बघा माझं तिकडं झाडांचं काम करता करता ह्यांनी मला इकडं बोलवलं ड्रीप धरण्यासाठी. हा रेन पाईप आहे. हा जो आपण बघतोय ना, जवळून बघा दाखवते तुम्हाला. हा जवळून दाखवते बघा, हा रेन पाईप आहे. इथे आपण कोथिंबीर लावली. हा ड्रीपला सरळ करायचं आहे. नाही बरोबर आहे. हे काय वरंबीवरच आहे. हा मग इकडे घ्या असं, ह्या साईडला. तिकडे कशाला, तिकडे ऑलरेडी आहे. इकडे घ्या. तर हा पाईप आहे ना, ड्रेन पाईप. तर आपल्याला ह्या साईडला घ्यायचं आहे. तिकडून परत इकडे येतं का? इकडे यावं लागणार का? तिथं थांबून काय करणार? कोण मी जाऊ आहे? तर मला पलीकडे जायला लागेल. तुम्ही इकडे जाणार का? मग जा की, मग तुम्ही जा इकडे. मग कसं धरून जाणार? ओढून धरू काय? मला म्हणले नुसतं धरायचंय. माझं काम अर्धवट ठेवून मला इकडे बोलवले. ऐक ना, तिकडनं मी ना तेव्हा गरज नाही धरायची. इकडून तिकडे जाताना असं ताणून धरायचं फक्त. ये इकडे. हे भगवान, माझं काम अर्धवट ठेवले आणि मला बोलवले. जा सेंटरला बरोबर. ही सेंटरच आहे ना. हे साऱ्याला सेंटर धरायचं. हे इकडे घ्या, ह्या साईडला वरंबीवरून. वरंबीवर नाही घ्यायचंय, ह्या साईडला घ्या सांगितलं ना. आम्ही ती घेतो. आता माझं काम तसंच राहिलं बघा. शेरू बघा तिथे येऊन बसलाय. त्याला हे बाहेर काढा. ताणलेलंच आहे. ओढून धरले की चांगलं. पायाखाली आहे. अरे ओढले, पायाखाली ठेवले. शेरू आला. शेरू कुठे घ्या, लोळते का तू? काय लगेच लाडात येतो. शेपूट हालवलं समजायचं लाडात. मला चाटू नको. चल तिकडे जा, तिकडे तिकडे बस जा. तो अंगा उडी मारू नको. चल जा तिकडे. हा ओढते, ओढ. पक्षी बघा किती येऊन बसलेत ओळीने. कबूतर आहेत बहुतेक. सोडू का? तर बघा
रेन पाईप सगळे सरळ करून झाले. हे आता एकदा परत चेक करतायत. आता जाते, माझं थोडंसं राहिलेलं काम करते. चला तर मग. तर बघा 6:45 वाजले. आपलं हे लावून झालेलं आहे झाडं. जे ट्रेमध्ये होते ना ते सगळे एका साईडला व्यवस्थित लावून झाले. इथली चांगली साफसफाई पण झाली. आणि हे आपला ओवा बघा साफसफाई करताना जरा तुटला आहे. आता हा परत आपण लावून घेऊया. इथे आहे ऑलरेडी भरपूर, पण तरी पण आपण परत दुसऱ्या ह्याच्यात लावून घेऊया. आता नाही लावत, आता उद्या लावते. चला तर आपलं ती आवळा पावडर आणि आवळा कँडी बघूया किती सुकली. तर बघा अजून ओलसर आहे. उद्या एकदा परत घालायला लागेल. फॅन खाली जरा वेळ ठेवूया आपण, त्यातलं मॉइश्चर निघून जाईल. आणि इथे आपली आवळा कँडी आहे. ही आता बऱ्यापैकी सुकली. ह्याला पावडर लावावं लागली. ही दुसरी वेळेस केलेली आवळा कँडी आणि आवळा पावडर तिसरी वेळेस केलेली. बघा आता सूर्यास्त झाला आहे. आता एकदा मगाशी रानात रेन पाईप हातरा गेले ना, आता लाईट आली बघा. तर तुम्हाला दाखवते की ते कशा प्रकारे रेन पाईप फवारे मारतात. चला तर आपण जाऊया, तिथे गेल्यावर तुम्हाला दाखवते. तर बघा आता आपण रेन पाईप बघण्यासाठी आलो आहे. तर तुम्हाला लांबूनच दाखवते बघा. हे तुम्हाला असं समोर जे दिसते ना असं धुक्यासारखं, ते रेन पाईप चालू आहे. तिथे यश उभा आहे बघा. आता जसं जसं मी जवळ जाईन तसं तसं तुम्हाला स्पष्ट दिसेल. हे बघा. तर बघू शकता तुम्ही रेन पाईप चालू आहे. मी लांबून तुम्हाला दाखवलेलं. आता हे जवळून नाही दिसते ना, हे रेन पाईप चालू आहेत बघा. किती 5 फूट आहे ना यश? तर 5 फूट इथे आपल्या रेन पाईप तुम्हाला दिसते बघा, उंच हे पाणी मारताना. तर याच्यामध्ये आपण लावली कोथिंबीर. मग अशी पाईप सरळ केलं ना ते. आता 7 वाजलेत बघा, त्यामुळं जरा अंधार पडलाय बघा. हे बघा आभाळ, त्यामुळे जरा व्यवस्थित दिसत नसेल. बारीक एकदम असे कारंजे कसे असतात. हां कशा टाईप? स्प्रिंकलरच आहे ना मग. हे काय म्हणतो ह्याला आपण? हां स्प्रिंकलर कसे असतात एवढंच की स्प्रिंकलरचे असे ते गोल गोल फिरतं पाईप, जो मधला असतो तो. आणि हा आहे तो रेन पाईप आहे बघा. अंधार जसा जसा कसं इथं निळसर वगैरे असं छोटं छटा वेगवेगळ्या दिसतात बघा. बघा हे लांबून कसं दिसतंय. जवळजवळ आपण अर्धा एकर कोथिंबीर लावली. आणि इकडे आपली आहे केळी. आणि बघा आता सूर्य चांगलाच सूर्यास्त झाला आहे. चला तर तुम्हाला दाखवण्यासाठी खास आले मी इथे. तर सर्वांनी लाईक करा, सबस्क्राईब करा. चला आता आपण घरी जाऊया. अंधार असल्यामुळे ब्लर दिसते बघा तुम्हाला. म्हणजे आता अंधार व्हायला लागलाय ना, त्याच्यामुळे. आता घरी गेल्यावर तो व्हिडिओचा एंड करते. बघा जसा जसा अंधार पडायला लागलाय तसा तसा उजेड आपल्याला कमी दिसतोय. लगेच ये. चला तर मग आता आपण घरीच चालले. 2 मिनटं लागतात घरी जायला, जास्त वेळ नाही. बघाची मला वाटलं की कोणतरी आले, लांबूनच मलाच बघते. जवळ गेल्यावरती का बसणार, आली पळत बघा.
दोघं पण पळत आलेत. त्यांना वाटतं की कोण आहे. आता त्यांनी मला ओळखलं वाटतं. काय रे शेरू आला बघा पळत. शेरू काय हां चल 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 लगेच उड्या मारतो बाबा. चल चल घरी. त्याने आवाज ओळखला माझा. त्यांना प्रकाश दिसला ना म्हणून त्यांना वाटलं कोणतरी नवीन आले. रस्त्यावरती सुद्धा कुणाला जाऊ द्यायचं नाही अशी त्यांची दहशत असते. पण असं काय करत नाहीत रस्त्यावरती. पण घराच्या आत कंपाऊंडच्या आत आलं की कोणाला येऊ देत नाहीत. हा शेरू नाही काय करत. ते चिमा जरा तिला पिल्लं झालेत ना त्याच्यामुळं जरा धावून जाते. आम्ही असतो लक्ष ठेवायला तसं. तर आलं बोलत बोलत आपण बघा घराजवळ. हे बघा तिथं मांजर डोळे चमकत असतील बघा. मांजर शिकार करते आणि चिमा आणि शेरू ते गेले. त्याचे डोळे चमकतात लांबून मांजराचे. तर चला तिची पिल्लं बघा इथं बसलेत. ते बघा शेवग्याला सगळं फुलं भरपूर आलेत आणि शेंगा पण भरपूर लागल्यात. हे बघा किती त्या शेंगा लागल्यात. वरती पण बघू शकता. तर बघा ह्यांची मस्ती चालू झाली. एक झोपले. चला आता आपण घरी आलोय. शुभरात्री सर्वांना. सर्वांनी व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. चला तर बाय.